को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. नांदेड जिल्ह्यामध्ये 134 जागांसाठी पोलीस कर्मचाऱ्यांची भरती सुरू आहे. आपण पाहू शकतो अशा पद्धतीने तर तयारी करण्यात आलेली आहे. पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे. 134 जागांसाठी ही भरती होत आहे. जवळपास 15,500च्या जवळ उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. त्याचबरोबर कशा पद्धतीनं तयारी करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत आहेत नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कोकाटे सर. सर, कशा पद्धतीनं तयार करण्यात आलेली आहे. 135 जागांसाठी 15,000च्या वर विद्यार्थ्यांनी आवेदन सादर केलेत. काय प्रशासनाची तयारी आहे? 134 जागांसाठी जी भरती सुरू आहे ती शासनाच्या आदेशानुसार 19 तारखेपासून सुरू झालेली आहे आणि आज 488 700 पैकी 488 विद्यार्थ्यांनी रिपोर्ट केलेला आहे. आता गोळाफेक आपण बघू शकतो सुरू झालेला आहे. 100 मीटर 1600 मीटरचा पण आपण RFID टेक्नॉलॉजी थ्रू रनिंग घेत आहोत. सगळं डिजिटल डाटा इथं जमा केला जातो आणि सर्वांना आम्ही सूचित केलेलं आहे की त्यांना जे मार्क्स पडतात ते तात्काळ आपले मार्क्स लक्षात घ्यावेत आणि रेकॉर्ड करून ठेवावेत. या पद्धतीने अतिशय पारदर्शक पद्धतीने आणि व्यवस्थितरित्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठल्या तयारी करण्यात आलेली आहे, जसे की CCTV असेल, अशा पद्धतीचा कुठं वापर केला गेला? इथं प्रत्येक इव्हेंटला CCTV आहे, प्रत्येक इव्हेंटला हँडीकॅम आहेत, प्रत्येक मुवमेंट तिथे कॅप्चर होते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती कॅप्चर होते. इथे ऑफिसर्स अपील अधिकारी आहेत, त्यांना कोणाला असेल तर CCTV वगैरे बघून ते व्हेरीफाय करून त्याच्यावर निर्णय घेतला जातो आणि अतिशय पारदर्शकपणे जिथे जी मार्क्स पडलेले आहेत ते त्यांना समजून घेऊन दिले जातात आणि त्या पद्धतीने ओपन पद्धतीने सर्व सुरू आहे. सर, एकीकडे पोलीस भरती म्हणले की विद्यार्थी आमिषाला बळी पडतात. दलालामार्फत काही गोष्टी हे दिले जातात, पैशाचं आमिष दाखवलं जातं. याच्याकडे कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी पाहायला पाहिजे किंवा पालक म्हणून, जिल्ह्याचे पोलीस पालक म्हणून आपण काय विद्यार्थ्यांना आवाहन करणार? अतिशय महत्त्वाचं एक गोष्ट आहे की काही विद्यार्थी हे जे सक्षम असतात, जे अतिशय हुशार असतात, ते सुद्धा काही व्यक्तींच्या भूलथापांना बळी पडतात. या माध्यमातून अतिशय आपण बघतो की मेहनत जे करतात किंवा जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी ही सिस्टम अतिशय योग्य आहे. त्यामुळे अशा कुठल्याही पद्धतीला किंवा असल्या कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये. असं जर त्यांना लक्षात आलं की कोणी असं बोलतंय किंवा इंडिकेट करतंय तर त्यांनी आम्हाला संपर्क करावा, अँटी करप्शनला संपर्क करावा आणि आपल्या भविष्याला खराब करून घेऊ नये. कारण आपल्याकडे जवळजवळ मागच्या वर्षी 2 गुन्हे याच्यामध्ये दाखल झालेले आहेत की ज्यामध्ये स्टेरॉइड्सचा वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त म्हणून जे बोगस सर्टिफिकेट हस्तगत केले होते त्या अनुषंगाने सुद्धा शेवटी पडताळणी होते आणि त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे कोणत्याही पद्धतीने यामध्ये लूपहोल्स ठेवले जात नाहीत आणि कोणी अशा कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये. तर हे होते नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री कोकाटे सर. विद्यार्थ्यांनी कुठल्याच भूलथापांना बळी पडू नये. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्याची पोलीस भरती ही पारदर्शक पद्धतीने पार पडत असल्याची माहिती कोकाटे सर यांनी दिलेली आहे. यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.